नमस्कार मॅम. नमस्कार. रिसील.इन प्रेझेंट महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. तर काय नाव आहे आपलं आणि आपण तुम्ही कुठून आला आहात? मी डॉक्टर मंजुषा तांडेकर. मी अमरावती, महाराष्ट्रामधूनच आलेली आहे. आणि काय बिझनेस आहे तुमचा? मी माझ्या कामाला बिझनेस समजत नाही, ती एक सेवा आहे. हो, आम्ही नक्कीच. दुःखामध्ये असलेल्या लोकांना आनंदाकडे वळवतो आणि ते अच्छा, म्हणजे हीलिंग, काउन्सिलिंग आणि हं. ट्रेनिंगच्या माध्यमातून हेल्थ अँड वेलनेसवर काम करतो. अच्छा. माझ्या फाउंडेशनचं नाव आहे व्हर्टेक्स हीलिंग सेंटर. ओके. आणि ह्या सेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्रात पुरवतात की तुमच्या महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत? माझ्या या सेवा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर ऑल ओव्हर इंडिया ऑनलाईन आणि आउट ऑफ कंट्री जे माझे स्टुडंट आहेत, जे महाराष्ट्रीयन लोक आहेत. येस. कसं आहे की तिथे जाऊन लोक जेव्हा स्ट्रेस लेव्हलमध्ये जातात व एकटे असतात, तर त्यांचं काउन्सिलिंग देखील आम्ही आउट ऑफ इंडियातली सगळी करतो. येस. तर आतापर्यंत तुम्ही किती लोकांना यामधनं हीलिंग केलेलं आहे? मॅडम, ट्रेनिंग तर माझं फ्रीमध्ये मी दर महिन्याला गरजू लोकांना निःशुल्क सेवा देते आणि त्याच्यात 1,00,000चा आकडा झालेला आहे लास्ट 6 इयर्समध्ये ऑनलाईनमध्ये आणि प्रोफेशनली माझ्याकडे 20,000 स्टुडंट तयार आहेत. नक्कीच. तर आज तुम्हाला मराठीच्या ज्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत वर्षा उसगावकरजी यांच्या हस्ते आज मानाचा तुरा मिळतोय. तर कसं वाटतंय त्यासाठी आज तर तुम्हाला? सगळ्यात पहिले रिसील.इनचं खूप खूप आभार की वर्षा उसगावकरांच्या हातून सत्कार ग्रहण करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली. कारण एक लहानपणापासून आम्ही त्यांना जेव्हा टी व्हीमध्ये बघितलं एक हिरोईन म्हणून, तर एक अट्रॅक्शन होतं आणि म्हणून आज त्यांच्या हातून सत्कार घेताना खूप आनंद होत आहे. नक्कीच. आणि तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे जे सहकर्मचारी आहेत, यांचे रिएक्शन्स काय होते? खूप सगळ्यांना आनंद झाला. पहिल्यांदा तर मी खूप मनापासून आनंदी झाली आणि ही न्यूज जेव्हा फॅमिली आणि माझ्या पूर्ण टीमला सांगितली, तर त्यांनाही खूप आनंद झाला. पुन्हा एकदा रिसील.इनचे यासाठी खूप आभार. नक्कीच. तर आता अवॉर्ड तुम्हाला मिळतोय म्हटल्यानंतर तुमची एक सामाजिक जबाबदारी नक्कीच वाढणार आहे. तर काय तुमची जबाबदारी असणार आहे इथून पुढे? माझी जबाबदारी हीच एक आहे. माझं एक स्वप्नच आहे, की घराघरामध्ये एक हीलर असावा. आमच्या सेंटरमध्ये व्यक्ती येतो, तेव्हा त्यांच्या शारीरिक, मानसिक दुःखांना घेऊन येतो, स्ट्रेसला घेऊन येतो. तेव्हा त्यांचे दुःखाचे अश्रू असतात. इथून जाताना त्या व्यक्तीच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील, पण नक्कीच आनंदाचे असतील. यासाठी लास्ट ब्रीथपर्यंत आपल्याला ट्राय करायचं. येस, नक्कीच तुम्हाला रिसेल.इन तर्फे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक थँक यू सो मच.